नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. ह्या ठिकाणी अर्धा किलो इतके आपण बटाटे घेतलेले आहेत. ते आपल्याला स्वच्छ धुवून आपल्या त्यात पाणी घालून उकळून घ्यायचं आहे. जे की नेहमी आपण जसं उकळून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला उकळून घ्यायचं आहे. 3 शिट्ट्या आपण ह्या ठिकाणी करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी कुकर थंड झालेला आहे आणि आपण बटाटे जे काढून घेतले त्यावरची साल काढून घेतली. त्यामधले अर्धे इतके आपण बटाटे घेतलेले आहेत. छोटी खिसणी घेतलेली आपल्या सुरुवातीला ते चांगलं खिसून घ्यायचं आहे. लहानच आकारात आपल्याला खिसून घ्यायचं, जास्त मोठं ठेवायचं नाही, कारण आपल्याला जो पदार्थ बनवायचा त्यासाठी आपल्याला अगदी छान पेस्ट बनवायची. आता ह्या ठिकाणी असं आपण सर्व बटाटे सुरुवातीला खिसून घेऊ. जितके आपण ह्या ठिकाणी बटाटे घेतले होते तितके आपण पूर्ण खिसून घेतलेले आहेत. त्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे, कच्चा साबुदाणा घेतलेला आहे सुरुवातीला. आता 1 वाटी इतका आपण साबुदाणा घेतला. 4 बटाट्यासाठी 1 वाटी साबुदाणा परफेक्ट आहे. ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये 1 वाटी इतका आपण साबुदाणा टाकलेला आहे आणि गॅस मिडियम ठेवून आपल्याला रंग न बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. असंच आपल्याला रंग न बदलू द्यायचा नाही, अगदी पांढराच रंग ठेवायचा आहे. पण साबुदाणा थोडासा फुलला की गॅस बंद करायचं आणि कढईत 1-2 मिनिटं ठेवायचं. नंतर आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून घ्यायचं. थंड झाल्याशिवाय आपल्याला मिक्सरला काढायचं नाही. जर थंड नाही झालं तर इतकं चांगलं याची पावडर बनून तयार होणार नाही. थंड झालं की खूप लवकर मिक्सरला छान वाटण तयार होते. आता ह्या ठिकाणी थंड झालेला आहे साबुदाणा आणि आपण मिक्सरला ते छान फिरवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर फिरवून घेतलेला आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी ह्या पद्धतीचे आपण दरदरीत पीठ करून घेतलेलं आहे. आता जे पीठ आपण तयार करून घेतलं आहे ते आपलं जी बटाट्याचा खीस घेतला होता बनवून त्यामध्ये आपण पूर्ण साबुदाण्याचं जे पीठ करून घेतलेलं आहे ते सर्व टाकून दिलेलं आहे. सुरुवातीला मोठं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं सेंधुलोण मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा इतकं उपवासाचं लाल तिखट टाकलेलं आहे. ह्या ठिकाणी हिरवी मिरची टाकलं तरी सुद्धा चालते किंवा नेहमीसाठी बनवत असेल तर मीठ टाकलं तरी सुद्धा चालते. 1 चमचा इतके जिरे टाकून घ्यायचे. आता सर्व जिन्नस टाकून झाले की हाताने आपल्याला हळूहळू करून सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आणि छान असा गोळा बनवायचा आहे. अगदी मऊसूत आपलं हे पीठ बनवून तयार होते आणि इतके छान पापड पण तयार होतात, अगदी कुरकुरीत खुसखुशीत. वर्षभर हे पापड टिकतात. पूर्वतयारी न करता, साबुदाणा न भिजवता कमी वेळामध्ये अशा पापड बनवू शकतो. ह्या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून झालेला आहे. चाळणी घ्यायचे. चाळणीवरती न तेल लावता आपण असं एक मोठा गोळा करून घेतलेला आहे. थोडंसं थापून घेतलेलं आहे. त्याला एक मोठं छिद्र पाडायचं जे की वाफ चांगली लागली पाहिजे. आणि कारण आपण साबुदाणा जो आहे तो कच्चा घेतलेला आहे, थोडा वापरला की त्या चांगला शिजला सुद्धा जातो आणि मस्त मऊसूत आपलं पीठ तयार होते आणि पापड अगदी छान तयार होतात. 10 मिनिटाकरता वाफवून घेतलेलं पीठ आपण आता खाली गॅसवरती काढून घेतलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी एक पॉलिथिन घेतले. त्या पॉलिथिनमध्ये आपल्याला ते पीठ जे आपण वाफवून घेतले साबुदाण्याने बटाट्याचं ते टाकून द्यायचं. टाकून दिल्यानंतर हळूवारपणे आपण व्यवस्थित मऊसर करून घेणार आहोत, कारण खूप गरम असं चटके बसणार नाहीत याची काळजी घेऊन आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत. किंवा लाटणं घेऊन जरी आपण ह्या ठिकाणी पॉलिथिनवर मळून घेतलं तरी चालते किंवा एखादी नॅपकिन घ्या त्याच्यानं सुद्धा मळलं तरी सुद्धा चालते. बघू शकता ह्या ठिकाणी चाळणीला बिलकुल पीठ चिटकलेलं नाही. सर्व पीठ आता आपण चमच्याने काढून घेतलेलं आहे आणि पॉलिथिनमध्ये टाकून घेतलेलं आहे. जसं जमल तसं आता आपण हे पीठ मऊ करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपण थोडं हातानं थोडं लाटण्यानं असं व्यवस्थित करून पीठ एकदम मऊसर करून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल पीठ पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं आणि अगदी मऊ पीठ आपलं तयार झालं आहे. त्यामुळे पापडसुद्धा अगदी छान होतात, बिलकुल चिरत नाहीत आणि छान आपले हे पापड बनून तयार होतात. पिठाचा 1 गोळा घ्यायचा, 2 पॉलिथिन घ्यायच्या, खालून वरून पॉलिथिन लावून बिलकुल तेलाचा हात लावलेला नाही, कारण हे पॉलिथिन मी अगोदर वापरलेले असल्यामुळं बिलकुल ह्याला तेल लागत नाही. जर तुम्हाला लागलं तर सुरुवातीला 1 थेंब तुम्ही तेल लावू शकता. पाहू शकता अगदी मस्त जितके पातळ हवे तितके हे पापड आपण बनवू शकतो. इतकी सोपी पद्धत आहे. फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तर हे पापड बिलकुल बिघडणार नाहीत. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तर ह्या ठिकाणी पापड छान बनवून तयार झालेले आहेत. त्यापेक्षा तुम्हाला गोल हवा असेल तर असे एखादं प्लेट घ्या आणि प्लेटनं सुद्धा गोलाकार देऊ शकतो. अगदी फटाफट हे बनवून पापड तयार होतात. आता पापड तर छान बनवून तयार झालेले आहे. एखादा मोठा रुमाल किंवा मोठी पॉलिथिन घेऊन त्यावरती आपल्याला हे
पापड टाकून घ्यायचे आणि सर्व पापड आपल्याला ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। हे पापड आपण घरातच बनवून घेऊ शकतो, अगदी उन्हात जायची सुद्धा गरज नाही किंवा कोणी मदतीला नसलं तरी सुद्धा आपण एकटं सुद्धा हे पापड बनवू शकतो। अगदी वर्षभर हे पापड टिकतात, काहीच होत नाही। 1 तासाकरता घरातच आपल्याला सावलीला वाळू घालायचं आहे, नंतर थोडंसं वाळले की आपण हे उन्हाला बाहेर सुद्धा नेऊन ठेवू शकतो, उचलता येतात। आता ह्या ठिकाणी आपण सर्व पापड ह्या पद्धतीनं बनवून घेणार आहोत। पापड बनवून झाले आणि उन्हामध्ये सुद्धा आपण टाकलेले आहेत आणि 1 दिवसाकरता आपण छान कडकडीत उन्हाला असं वाळवून नंतर 1 दिवस आपण ऊन देणार आहोत, कारण वर्षभर टिकवण्यासाठी ऊन देणं खूप गरजेचं आहे। आता ह्या ठिकाणी आपले पापड कडकडीत वाळलेले आहेत। आता आपल्याला तळून पाहायचं की पापड अगदी छान आपल्या ह्या साबुदाणा आणि आलूच्या पापड्या बनून तयार झालेले आहेत। पापड तर छान वाळलेले आहेत। आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायचं, तेल टाकायचं, तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पापड आपल्याला फटाफट तळून पाहायचे आहेत की पापड आपले कसे झाले आहेत। अगदी मस्त कुरकुरीत, खुशीत आणि खमंग असे हे आपले पापड बनवून तयार होतात, कारण आपण तिखट टाकल्यामुळे अगदी टेस्टी पापड हे बनवून तयार होतात। तुम्ही नक्की ट्राय करून पहा किंवा हिरवी मिरची टाकले तरी सुद्धा अगदी छान तयार होतात। उपवासासाठी, महाशिवरात्रीसाठी तुम्ही जर असे पापड बनवता सर्वांनाच घरात आवडतील, एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अगदी मस्त आपला मधला साबुदाणा सुद्धा अगदी छान फुललेला आहे, अख्खा साबुदाणा सुद्धा मधला तुम्हाला दिसत असेल। छान आपले हे खुसखुशीत पापड बनवून तयार झाले। तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।